शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आली आहे. सर्व काही बातम्या पाहणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. मान्सून एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल. पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून राज्याच्या आणखी काही भागात दाखल होणार. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नाफेड आणि NCCF थेट बाजार समित्यांकडून कांदा खरेदी करणार. काँग्रेस मेळाव्यातून बाहेर पडणार. वरिष्ठांना पाठवला प्रस्ताव. राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ. शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला विरोध. माळशिरस तालुक्यातील शेतकरी आक्रमक. महाडीबीटी पोर्टलवर बियाण्यांचे वितरण. शेतकऱ्यांसाठी 3 लाख क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा फेरविचार करा. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची शेतकरी संघटनेची मागणी. भारताची आर्थिक भरारी जागतिक अस्थिरतेतही विकासदर 7.7% आहे. अवकाळीग्रस्तांना 25 जूनपर्यंत अनुदानाचे वाटप. तहसीलदार कृषी अधिकाऱ्यांचे आश्वासन. शेतकरी संघटनेचे उपोषण स्थगित. राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली. एल निनोच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. महाडीबीटी पोर्टलवर खरीप बियाण्यांचे वितरण. शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन. सोयाबीनच्या भावात घट. 2 दिवसात 500 रुपयांची घसरण. देशातील बाजार सोयाबीनच्या भावात मागील 2 दिवसात 500 रुपयांची घट झाली आहे. मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती. राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. 8 कल्याणकारी योजनांचा मिळणार लाभ. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. छत्रपती संभाजीनगर नागपूर विभागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी 16.71 कोटींचा निधी मंजूर. महागाई, इंधन तुटवडा, बेरोजगार विरोधात शिवसेनेचे आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा. मराठा झाला ओबीसी. मराठा समाजाला आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी फडणवीस सरकारचा आणि शासनाचा निर्णय. मान्सून येताच पावसाला पोषक वातावरण. पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज. नगरसह 24 जिल्ह्यांना आज अलर्ट. 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळ घोंघावणार. शेतकरी कर्जमुक्तीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती. कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार. तोंडी नाही, लेखी आश्वासन दिले तरच फायदा. मराठा आरक्षण आंदोलन. मराठा समाजाला काही दिले की ओबीसींना लगेच हवे असते, अशी टीका मनोज जरांगे यांनी ओबीसींवर केली. शेतकरी कर्जमाफीचा GR जारी. अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती. 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. ट्रिगर काढल्यामुळे पीक विमा भरपाई तटपुंजी. भरपाईची रक्कम 1700 कोटींच्या आतच राहण्याची शक्यता. आणखी 60 लाख लाडक्या बहिणींचे नावे वगळणार. अंबादास दानवे यांचा खळबळजनक दावा. आदिती तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी.